नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण इन्स्टंट स्टफ डोसा करणार आहोत। हा डोसा अगदी झटपट होतो, टेस्टला तर खूपच सुंदर लागतो। याच्यामध्ये आपण स्टफिंग घालतो, त्यामुळे याला वेगळ्या चटणीची आवश्यकता नाही आहे। तुम्ही असाच खाल्लात तरी खूप छान लागतो। त्यामुळे असा डोसा तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता हा डोसा कसा करायचा आहे ते बघूया। आता इथे मी अर्धी वाटी पिवळी मुगाची डाळ घेतली होती। ती स्वच्छ धुवून एक 4 तास भिजवून घेतली आहे। तुम्हाला जर सकाळी लवकर करायचं असेल तर डाळ रात्रभर भिजत घातलात तरी चालेल। आता ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे आणि वाटतानाच खूप पाणी नाही घालायचं, नाहीतर ते बारीक वाटलं नाही जाणार। आता याच्यामध्ये एक हिरवी मिरची आणि थोडं आलं घालायचं आणि याला आता थोडंसं जसं गरज लागेल पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। आता इथे ही मुगाची डाळ मी अशी थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घेतली आहे। आता जेवढी मुगाची डाळ होती तेवढंच मी रवा घालणार आहे। शक्यतो बारीक रवा असेल तर बारीक रवा वापरा। आता मी अर्धा कप मूग डाळ घेतलेली, तर त्यासाठी अर्धा कप रवा घेतला आहे। आता हे अगोदर मिक्स करायचं। आता याच्यात थोडंसं पाणी घालूया। मुगाची डाळ आपण जेव्हा वाटतो ती थोडी पातळ असते, त्यामुळे सुरुवातीला रवा त्याच्यात मिक्स करायचा, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो। याच्यात घालायची थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे मिक्स करायचं आणि एक 10 मिनिटं रवा व्यवस्थित भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। आता गॅसवर एक पॅन ठेवलं आहे, त्याच्यात थोडं तेल घालून घ्यायचं। तेल थोडं गरम होऊ देऊया। तेल गरम झालं की त्याच्यात थोडी मोहरी घालायची। मोहरी फुलली की थोडंसं जिरं घालून घ्यायचं। आता मी इथे 2 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि थोडं जिरं असं थोडं जाडसर वाटून घेतलं आहे, ते याच्यात घालायचं आणि गॅस कमी करून याला थोडंसं तेलात परतून घ्यायचं। आता हे तेलात थोडंसं परतलं की याच्यात घालायचे थोडी हळद, मिक्स करायचं। मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले, सालं काढून त्याला असं मॅश करून घेतलं आहे, ते याच्यात मिक्स करायचं। आता मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने, तुम्हाला कसं कमी तिखट लागत असेल किंवा तिखट लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही घाला। थोडंसं मीठ घालायचं आणि हे असं मॅश करत आपल्याला मिक्स करायचं आहे। आता इथे भाजी मी व्यवस्थित मसाल्याबरोबर मिक्स केली आहे आणि अशी मॅश करून घेतली आहे। आता याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं। इथे आता ही आपली भाजी तयार झाली आहे। गॅस बंद करूया। आता हे आपण मिश्रण बाजूला ठेवलं होतं, तर हे बघा हे थोडं घट्ट झालं आहे। थोडं पाणी घालायचं। आपलं जसं डोशाचं बॅटर असतं तसं आपल्याला हे करायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया। आता हे बरोबर तयार झालं आहे। आता आपण याचे लगेच डोसे करायला घेऊया। आता गॅसवरती तवा ठेवला आहे। अगदी थोडंसं तेल घालायचं आणि एखाद्या टिश्यू पेपरने हे तेल सगळ्या तव्याला फक्त पुसायचं आहे। खूप जास्त तेल लावायचं नाही, फक्त पुसून घ्यायचं। आता आपण जे बॅटर तयार केलं आहे त्यातलं थोडं तव्यावर घालायचं आणि पसरण्यासाठी शक्यतो असं पसरट काहीतरी घ्यायचं, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित पसरता येतं आणि शक्य होईल तेवढं याला पातळ पसरायचं आहे। आता जर तव्याला आपण खूप तेल लावलं तर ते असं आपण जे पळी आता मी घेतले त्या पळीला पूर्ण चिकटून ते पीठ वर येतं, म्हणून अगदी कमी तेल लावायचं आहे। आता हे शक्य तेवढं पातळ असं पसरायचं। गॅस मीडियमच ठेवला आहे। आता हे थोडंसं वरची बाजू कोरडी होऊ देऊया। आता वरची बाजू कोरडी झाली आहे। आता मी याला थोडं बटर लावून घेणार आहे। तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावा किंवा तेल आवडत असेल, तुम्हाला जे आवडत असेल ते याला वरून अगोदर लावून घ्यायचं। बटर लावल्याने काय होतं, डोशाची टेस्ट आणखीन वाढते। आता हे असं सगळीकडे पसरून व्यवस्थित लावायचं। आता याच्यावरती घालायचे शेजवान चटणी।
तीही व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायची. हा डोसा अगदी लगेच तयार होतो, पण टेस्टला खूप सुंदर लागतो. मुलांना तर खूपच आवडतो. खूप छान असा स्पायसी तयार होतो, त्यामुळं असा डोसा तुम्ही नक्की करा. आता याच्यावरच थोडं मेयोनीज घालायचं, तेही पसरून घ्यायचं. आता आपण मगाशी जी बटाट्याची भाजी करून घेतली होती ती याच्यावरती घालायची. आपण हे सगळं डोशावरती लावल्यामुळे तुम्ही असा नुसता जरी डोसा खाल्लात तरी खूप सुंदर लागतो. याला वेगळ्या चटणीची वगैरे काहीच गरज नाही आहे. पण तरी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्याबरोबर शेजवान चटणी खाल्लीत तरी छान लागतं. आता हे सगळं असं व्यवस्थित पातळ अशी लेयर पसरून घ्यायची. आता हे मी सगळीकडून व्यवस्थित पसरून घेतलं आहे. आता याच्यावरती थोडासा कच्चा कांदा घालायचा. तुम्हाला जर पनीर किसून घालायचं असेल पनीर घालू शकता, किंवा तुम्हाला चीज किसून घालायचं असेल तेही घालू शकता. आता हा कांदा फक्त थोडासा प्रेस करून घ्यायचा, म्हणजे तो आतमध्ये भाजीला व्यवस्थित चिकटतो. आता गॅस मी लो टू मीडियममध्येच ठेवला होता. आता हे बघा डोसा खालून व्यवस्थित भाजला आहे आणि अगदी सहज निघतो आहे. आता काय करायचं, असं याला थोडं फोल्ड करत घ्यायचं आणि आता हा डोसा आपण काढून घेऊया. आता हा डोसा मी छोट्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. म्हणजे तुम्ही जर मुलांना दिलात तर असं कट करून दिलात त्यांना खायलाही बरं पडतं आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं. आता हे सगळं मी असं कट करून घेते. आता इथे आपला हा स्टफ डोसा करून तयार आहे. तुम्ही असा देखील खाऊ शकता किंवा कट करून देखील खाऊ शकता. आता आतमध्ये बघा याच्या खूप सुंदर झाला आहे. टेस्टला तर खूप छान स्पायसी असा तयार होतो. त्यामुळे असा डोसा तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.